नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करावा। जर काय नंबर आपल्या आधार कार्डला पहिलाहीच लिंक असेल तर आपल्याला ते जर चेंज करायचे असेल तर ते चेंज बी कसा करावा हे तुम्हाला दोन्ही बी मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर मित्रहो, व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रहो, आपल्या मोबाईलच्या गुगल क्रोमवर जाऊन myAadhar.uid.government या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस दिसेल। पूर्ण हे आधार कार्ड वेबसाईटचा इंटरफेस आहे। तर बघा, हे आधार कार्ड आपल्याला टोटल या प्रमाणात असं दिसत आहे। तर मित्रांनो आपल्याला आता आपला नंबर चेंज करायचा आहे। ते चेंज करण्यासाठी मोबाईल नंबर खाली आपल्याला बुक इन अप्लॉयमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे। तर चला क्लिक करूया बुक इन अप्लॉयमेंटवर। मित्रांनो, बुक इन अप्लॉयमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही असा इंटरफेस आपल्याला बघायला मिळेल। तर मित्रांनो, या ठिकाणी सिलेक्ट बुक इन एम्प्लॉयमेंट UID रन आधार सेव आधार या ठिकाणी आपल्याला खाली सिलेक्टच्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काही नजीकचा आपल्याला कोणताही तालुका जिल्हा वगैरे जे काही असेल विभाग असेल ते विभाग निवडायचा आहे। तर मित्रांनो, मी या ठिकाणी नागपूर निवडत आहे। तर आपण आपल्या नजीकचा कोणताही विभाग निवडू शकता। मित्रांनो, आपला विभाग निवडल्यानंतर प्रोसेड टू बुक अप्लॉयमेंट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। पूर्ण हे आधार सेंटरचा किंवा आधार याचा हे पूर्ण इंटरफेस आहे, वेबसाईट आहे। तर मित्रांनो, आपल्याला पहिल्या स्टेपला दिलेला आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाका। तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घेऊत आपण। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली जे काही कॅप्चर कोड आहे ते या ठिकाणी कॅप्चर कोड टाकायचा आहे आपल्याला। जसा आहे तसा टाकून घ्या कॅप्चर कोड। मित्रांनो, कॅप्चर कोड टाकल्यानंतर जनरेट OTP आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा काही OTP येईल। OTP आल्यानंतर OTP कॉपी करून ज्या ठिकाणी OTP आहे त्या ठिकाणी आपल्याला OTP सबमिट करायचं आहे आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आधार वेबसाईटचा असा इंटरफेस दिसेल। या ठिकाणी आपल्याला जशाला तसंच आपण काहीच करायचं नाही। पहिल्या स्टेपला जे काही आधार नंबरवर आपला जे काही आधार नंबर आहे ते टाकून घ्यायचं आहे। मित्रांनो, आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्याखाली आधारवरचे नाव हे विचारलं आहे, तर आधारवरचे नाव टाकून घ्यायचे आहे आणि जशाच तसा हे पूर्ण आपल्याला हे फॉर्म भरून घ्यायचा आहे। मित्रांनो, मी हे फॉर्म भरून घेतो। डॉक्युमेंट आहे त्या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंट ठेवायचं आहे। खाली आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे। राज्य आपले जे काही राज्य आहे ते सिलेक्ट करून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी आपल्याला जे काही सिटी दिलेली आहे आपण सिटी ही सिलेक्ट करून घेऊ शकता। मी या ठिकाणी नागपूर सिटी सिलेक्ट करतो आणि खाली त्याच्या खाली आपल्याला कोणतंही एक आधार सेवा सेंटर आपल्याला सिलेक्ट करायचं। त्या ठिकाणी मी आता नागपूर आधार सेवा सेंटर सिलेक्ट करून ठेवतो। एवढं केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे असा इंटरफेस दिसेल। तर या ठिकाणी भरपूर काही दिलेलं आहे। नेम, जेंडर, न्यू मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ असे भरपूर काही ऑप्शन दिलेले आहेत। तर आपल्याला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे किंवा मोबाईल नंबर आपल्याला नवीन इथं जनरेट करायचा असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबरवर क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस दिसेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण मोबाईल नंबर आपला नवीन जे काय आहे ते टाकून घ्यायचं आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली जे काही कॅप्चर कोड आहे ते कॅप्चर कोडसुद्धा टाकून घ्यायचा आहे। सेंड OTP या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे काही OTP येईल ते OTP आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर खाली OTPच्या या ठिकाणी आपल्याला ते OTP टाकून द्यायचं आहे. OTP टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी व्हेरीफाय OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे बघा युअर मोबाईल नंबर इज सक्सेसफुल व्हेरीफाय, म्हणजे तुमचा मोबाईल आज तुम्ही जे मोबाईल नंबर टाकलेला आहे ते मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डला लिंक झालेला आहे म्हणून असं या ठिकाणी व्हेरीफाय म्हणून सांगत आहे. तर मित्रांनो आता सध्या बी व्हेरीफाय झालं नसेल तर काही दिवसाला व्हेरीफाय होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील.